नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, गुरु क्लासेसच्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज आपण पाठ 13 याला सुरुवात करणार आहोत। पाठ 13 संख्यांचे विभाजक, अवयव व विभाज्यतेच्या कसोट्या। ह्या पाठामध्ये आपल्या पुस्तकात काही सूचना दिलेल्या आहेत, त्या तुम्ही व्यवस्थित काळजीपणे समजून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित वाचन करायचं आहे। त्यानंतर खाली तुम्हाला विभाज्यतेच्या कसोट्या दिलेल्या आहेत, ह्या कसोट्या तुम्ही कंपल्सरी पाठ करून घ्यायच्या आहेत। म्हणजे ह्या तुम्हाला सोडवत असताना यायला हव्या, तरच तुम्हाला लवकर हे प्रश्न सोडवता येतील, नाहीतर तुम्हाला वेळ लागेल। चला, स्वाध्याय 13.1 याचा पहिला प्रश्न पहा। या ठिकाणी पुढीलपैकी कोणते विधान अचूक आहे? 2023 ला आलेला हा प्रश्न आहे आणि अचूक म्हणजे काय? बरोबर। आता या ठिकाणी काय सांगितलंय? पहिला पर्याय 15चा सर्वात लहान विभाजक 3 आहे। 15चा सर्वात लहान विभाजक हा 1 आहे। लक्षात ठेवायचंय की कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक स्वतः तीच संख्या असते आणि सर्वात लहान विभाजक हा 1 असतो। या गोष्टी तुम्हाला माहित असल्या पाहिजे। तर 1 आहे, इथं सांगितलं आपल्याला 3, म्हणून हे चुकीचं आहे। पर्याय दुसऱ्याकडे आपण वळूया। 18च्या सर्व विभाजकांपैकी फक्त 3 विभाजक समसंख्या आहेत, यासाठी आपल्याला 18चे विभाजक काढावे लागतील। 18ला 1 भाग जातो, 2 जातो, नंतर 3 जातो, 4 जात नाही, 5 नाही, नंतर 6 जातो, 9 जातो आणि नंतर 18 जातो। आता याचा समसंख्या शोधायचा आहे। 1, 2 आणि 3 समसंख्या मिळालेल्या आहेत आपल्याला, त्यांनी 3च सांगितलेलं आहे, म्हणून पर्याय क्रमांक 2 आपलं योग्य उत्तर मिळालेलं आहे। प्रश्न दुसरा पाहूया। 355 म्हणजे 355 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक कोणता? मी आता पहिला प्रश्न सोडवताना तुम्हाला सांगितलं की स्वतः तीच संख्या म्हणजे सर्वात मोठा विभाजक असतो। मग 355 पर्याय क्रमांक 4 हा सगळ्यात मोठा विभाजक आहे। प्रश्न तिसरा सोडवण्या अगोदर व्हिडिओला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका। तर चला प्रश्न तिसऱ्याकडे वळूया मित्रांनो। प्रश्न तिसरा, एक संख्या 30हून लहान आहे, 5च्या पटीत आहे, तिचे एकूण 3 अवयव आहेत, तर ती संख्या कोणती? पर्यायामध्ये सर्व 30हून लहान आहेत आणि 5च्या पटीतील आहे, म्हणून आपल्याला अगोदर हे सोडून घ्यावं लागतील की 3 विभाजक कोणाचे येत आहेत। पर्याय क्रमांक 1 जर घेतला तर 10ला 1 भाग जातो, 2 जातो, 5 जातो आणि 10 जातो। इथं 4 आलेले आहेत, आपल्याला 3 सांगितले, म्हणून पर्याय क्रमांक 1 येणार नाही। पर्याय क्रमांक 2 पाहूया। 15ला 1 भाग जातो, 3 जातो, 5 आणि नंतर 15 जातो। इथंही 4 आलेले आहेत, म्हणून पर्याय क्रमांक 2 येणार नाही। इथं 1 2 नंतर 4 5 10 20, म्हणून पर्याय क्रमांक 3 ही नाही। आता 25 बघूया। 1 जातो, 5 जातो आणि 25 जातो, म्हणजे 3च आहे, म्हणून आपल्याला योग्य उत्तर मिळाले पर्याय क्रमांक 4। चला पुढचा चौथा प्रश्न पाहूया मित्रांनो। 30 या संख्येचे सर्व विभाजक, आता तिचे सर्व विभाजक व मूळ संख्या असणारे विभाजक यांच्यातील फरक किती? म्हणजे आपल्याला अवयव शोधायचे, म्हणजे त्यांचे विभाजक शोधायचे आणि त्याच्यात मूळ अवयव किती आहेत ते पण शोधायचे आणि त्यांच्यातला फरक आपल्याला शोधायचा आहे। आता 30ला 1 भाग जातो, 2 जातो, 3 जातो, 4 नाही, 5 जातो, 6 जातो, नंतर 7 नाही, 8 नाही, 9 नाही, 10 जातो, 15 आणि 30। या संख्येमध्ये आपल्याला आता शोधायचे मूळ। मग मूळ संख्या इथं 2, 3 आणि 5 पुढे नाही,
यांच्यातील फरक विचारला. जर हे 3 मायनस केले तर उरलेल्या संख्या 1 2 3 4 आणि 5 या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 मध्ये आहे. म्हणजे आपल्याला योग्य उत्तर मिळालं पर्याय क्रमांक 2. प्रश्न 5वा. 50 या संख्येचे सबविभाजक पुढीलपैकी कोणते आहेत? आता 50 चे विभाजक शोधायचे आणि पर्यायामध्ये शोधायचे. तुम्ही वेगळ्या ट्रिकने पण शोधू शकता. इथंही तुम्हाला शोधता येईल, त्यात काही विशेष नाही. पण तुम्हाला कळण्यासाठी मी इथं सोडून देतोय. 1 जाणार, 2 जाणार, नंतर याला 5 जाईल डायरेक्टली, 5 नंतर 10, नंतर 25 आणि शेवटी 50. या ठिकाणी 10 नाही म्हणून पर्याय क्रमांक 1 नाही. इथं 25 नाहीये म्हणून हा येणार नाही. 1 2 5 आहे, 10 25. पर्याय क्रमांक 3 आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे. प्रश्न 6वा आहे. व्हिडिओ पाहत असताना जर काही प्रश्न कळत नसतील तर व्हिडिओ पुन्हा पहा आणि ते समजून घ्या मित्रांनो, घाई करू नका. प्रश्न 6वा. 45 या संख्येचे एकूण किती विभाजक आहेत? म्हणजे 45 चे अवयव आपल्याला शोधायचे आहेत. 45. आता या ठिकाणी पहा, 1 भाग जातो, 3 जातो, 5 जातो, 6 नाही, 7 नाही, 8 नाही, 9 जातो, 15 जातो आणि शेवटी 45 जाईल. या ठिकाणी 1 2 3 4 5 6 पर्याय क्रमांक 2 आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे. प्रश्न 7वा. पुढीलपैकी कोणत्या संख्येला 2च विभाजक आहेत? 2च. मात्र 2 विभाजक केव्हा असणार? तर फक्त मूळ संख्येला. पाठ 7व्या मध्ये आपण शिकलेलो आहोत की मूळ संख्या, मात्र त्या मूळ संख्या तुमच्या पाठ असल्या पाहिजे. मी त्यावेळेस तुम्हाला सांगितल्या होत्या. मग या ठिकाणी आपल्याला 2च विभाजक म्हणजे मूळ संख्या शोधायची आहे. मूळ संख्या पर्याय 1 नाही, पर्याय 2 मध्येही नाही, पर्याय 3 नाही, पर्याय क्रमांक 4 आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न आहे 8वा. 36चा एकूण विभाजकांची संख्या 24च्या एकूण विभाजकांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? 36चे विभाजक काढा, 24चे विभाजक काढा आणि 24 पेक्षा 36चे कितीने जास्त आहे आपल्याला पर्यायातून शोधायचं आहे. आता 36चे विभाजक म्हणजेच अवयव. 1 भाग जातो, 2 जातो कारण समसंख्या आहे शेवटी, 3 जातो, 4चा टेबल मध्ये येतो, 4 जातो, 5 नाही, 6 जातो, 7 नाही, 8 नाही, 9 जातो, नंतर डायरेक्टली 12 म्हणजे 12 जाईल आणि 18 आणि नंतर 36. मग आता या ठिकाणी आता शोधायचे आपल्याला 24चे. 1 जाईल, 2 नंतर 3चा टेबल, 4 जाईल, 5 नाही, 6 जाईल, 7 नाही, 8 जातो, 12 आणि नंतर डायरेक्टली 24. मग यांच्यातला फरक शोधायचा आपल्याला. 1 2 3 4 5 6 7 8 याचे मिळाले 8. 1 2 3 4 5 6 7 8 9 हे मिळाले 9. म्हणजे 8 पेक्षा 9 1 जास्त आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 आपल्याला योग्य उत्तर मिळालेलं आहे. हे जे अवयव आहे मित्रांनो, हे लवकर तुम्हाला काढता यायला हवेत. याची तुम्हाला घरी प्रॅक्टिस करायची. जितकी तुम्ही प्रॅक्टिस करणार तितका तुमचा फायदा आहे. कारण असे प्रश्न आपल्याला कंपल्सरी 3 किंवा 4 परीक्षेला येतात. 3 तर कुठे गेले नाही. हा, ते पण आणखी प्रश्नोत्तरिका काढण्यावर आहे, नाही तो दोन्ही देतील. चला पुढचा प्रश्न पाहूया. 9वा. पुढीलपैकी कोणत्या जुळतील संख्यांना फक्त एक हाच सामायिक विभाजक आहे? तो केव्हा असतो? आता मागच्या प्रश्नात सांगितलं मित्रांनो की आपल्याला मूळ संख्या शोधता यायला हवी. मग यात मूळ संख्येला फक्त 1 आणि स्वतः त्याच संख्येने आपण भाग देऊ शकतो. या ठिकाणी मूळ संख्या नाही म्हणून 1 येणार नाही. पर्याय क्रमांक 2 मध्ये नाही, पर्याय क्रमांक 3 मध्ये 19 ही मूळ संख्या आहे म्हणून यांचा सामायिक अवयव आला 1. आणि सामायिक अवयव हा आता
12 आणि 13 म्हणजे काय, क्रमाने येणाऱ्या संख्यांचा ही सामायिक अवयव एकच असतो, एवढे लक्षात ठेवा. 9 10 घ्या, क्रमाने येणारे ह्या पद्धतीने. पुढचा प्रश्न आहे 10वा. पुढीलपैकी 44 व 68 या दोन संख्यांचे सामायिक विभाजक कोणते? आता या ठिकाणी 11 जर घेतला तर 11चा टेबल मध्ये 68 येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 1 गेला. बघा मी कशा पद्धतीने शोधतोय. ह्याच पद्धतीने तुम्हाला अभ्यास करून सराव प्रॅक्टिस करायची. पुढे 17. आता 17च्या टेबल मध्ये 17चा टेबल तुम्हाला पाडासला पाहिजे. 17च्या टेबल मध्ये 44 येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 2 ही गेला. 44चा दुप्पट 68 म्हणजे 68 येत नाही, म्हणून पर्याय क्रमांक 3 ही गेला. उरला 3, म्हणून योग्य उत्तर मिळालं आपल्याला पर्याय क्रमांक 3. पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे आपला. 24च्या सर्व विभाजकांची बेरीज किती? 2017 ला आलेला हा प्रश्न आहे. आता विभाजक काढायचे आणि त्यांची आपल्याला बेरीज करायची आहे. 1 जातो भाग, 2 जातो, 3, 4, 6, 8, 12 आणि 24. मी 3 ग्रुप केले. यांची बेरीज मिळाली मला 10, यांची मिळाली 14 म्हणजे 14, 36. आता काय करणार, यांची बेरीज 24, याचा 24 मिळवले 60, म्हणून पर्याय क्रमांक 3 आपलं योग्य उत्तर आपल्याला मिळालेलं आहे. मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही शांतपणे व्यवस्थित समजून घेतला आणि लक्ष दिलं म्हणून तुमचं धन्यवाद.